मालेगाव मध्ये यांच्यासोबत आता कोण उभं राहिला? तिथला सध्याचा आमदार किंवा MIM आहे आणि सध्याचा खासदार शोभा बच्चाव काँग्रेसचा, या वोट जिहादमुळे ते निवडून आले. आश्चर्याची बाब अशी आहे की हे एक रॅकेट आहे आणि या रॅकेटच्या अंतर्गत तो वोट जिहाद साठी आलेला पैसा तो मालेगाव द्वारा मुंबईत आला. जे मौलाना सज्जाद नोमानी असो, उलेमा बोर्ड असो, मुंबई मुस्लिम, महाराष्ट्र मुस्लिम सेवा संघ, अशा अनेक संस्थांना हा पैसा वोट जिहाद पार्ट 2 काल ईडीने जे चार्जशीट दाखल केलं त्यात वोट जिहाद पार्ट 1 तो मालेगावचा बँकेत जो घोटाळा झाला होता, ईडीच्या चार्जशीट मध्ये लिहिलं आहे सिराज मोहम्मद, मोहम्मद बगाड, नागानी अक्रम, वशीम अली यांनी 198 कोटी रुपये बँकेतून रोख वसूल काढले आणि वोट जिहादसाठी मुंबईच्या द्वारा हे पैसे वितरित करण्यात आले. ह्यातला पैसा विधानसभा निवडणुकीत खर्च झाला आणि आता जे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात पण हा पैसा वापरला जात आहे असं तपासात समोर आलेला आहे. हा जो पैसा आहे त्याच्या अंतर्गत जो नवीन कायदा आला ज्यात 2024 मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी तहसीलदारांना देण्यात आले. त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात 2024 मध्ये 2,14,360 अर्ज आले. या अर्जापैकी 2 लाखहून अधिक अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्याचे आहेत. यापैकी 1,29,906 1,29,906 ना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं. 74,940 74,940 लोकांना ते अर्ज मंजूर झालं आहे. त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले जाणार होते, पण आता देवेंद्र फडणवीस सरकारने याला स्थगिती दिली आहे. यात जे महाराष्ट्रात 50 अशी मोठी शहरं आहे की ज्यात मोठ्या प्रमाणात जन्मपत्र वाटप करण्यात आलं. अकोला 4,849 4,849. सिल्लोडची वस्ती वर्ष 1.5-2 लाखाची 4,730 सगळे बांगलादेशी आहे 100%. अमरावती 4,638, मालेगाव 4,318, पातूर 3,978, लातूर 3,421, अचलपूर 2,652. आश्चर्याची बाब अशी आहे की हे एक रॅकेट आहे आणि या रॅकेटच्या अंतर्गत तो वोट जिहाद साठी आलेला पैसा तो मालेगाव द्वारा मुंबईत आला. जे मौलाना सज्जाद नोमानी असो, उलेमा बोर्ड असो, मुंबई मुस्लिम, महाराष्ट्र मुस्लिम सेवा संघ, अशा अनेक संस्थांना हा पैसा. आणि आता ही जी मोहीम चालू आहे त्यात ठरवून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे अर्ज आले नाही. मुंबईत 2,20,00,000 लोकसंख्या आणि मुंबईत अर्ज आले 1,150.
आता 11 ते 50 पैकी मंजूर फक्त 1 ते 33. पुणे जिल्ह्यात 3211 अर्ज आले, फक्त 720 मंजूर. अशा प्रकाराने जे मालेगाव येथे अर्ज करण्यात आले त्याचा आम्ही पोलीस कंप्लेंट फाईल केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तहसीलदार नायब तहसीलदारला काढण्यात आलं. आता त्यातले काही नमुने म्हणजे पुरावे म्हणून फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र म्हणजे सिटिझनशिप नागरिकत्व. काहींनी सांगितलं रेशन कार्ड. आता हे एक महाशय आहे मोहम्मद आजाद मोहम्मद सलामू, त्यांनी रेशनिंग कार्ड दिलं आहे. त्या रेशनिंग कार्ड कुणालाही वाचता येत नाही. हे आहे रेशनिंग. आणि रेशनिंग अधिकाऱ्यांनी लिहून दिला की फर्जी आहे. दुसरं असं एक रेशनिंग कार्ड ते आहे अफसरुन्निसा मोहम्मद बसीर. कुठे येतं नाव सुद्धा नाही. अशा प्रकाराने जे वेगवेगळ्या लोकांनी अर्ज दाखल केले. खान असराहल गुलाम दस्तगीर दिले शाळेचा दाखला पण दाखलाच नाहीये. हमीर निस्सा इब्राहिम खान फक्त आधार कार्ड. आफरीन शेख शकील रेशन कार्ड जोडले ते भलत्यात कुणाचं आहे आणि बाकी आधार कार्ड. या सगळ्यांना तहसीलदारने दिले जन्म प्रमाणपत्र. खालदा बी मोहम्मद यांनी फक्त आधार कार्ड दिलंय, दुसरं काही नाही. सकीना एदाद रसूल जो शाळेचा दाखला जोडलाय त्याच्यावर काही वाचताच येत नाही आणि त्याच्यावर लिहिलं डुप्लिकेट. मोहम्मद आजाद मोहम्मद सलामू त्यांनी रेशन कार्डची प्रत दिली. रेशनिंग ऑफिसरनी सांगितलं हे यांचं नाही काय, खोटे आहे. अफरनिस्ता महेशर जहां मोहम्मद यांनी जे आधार कार्ड आणि रेशन कार्ड दिलं त्यासाठी खडाखोड केलेली आहे. माझी महाराष्ट्र पोलिसांकडे मागणी आहे की ज्या अर्जदाराने खोटं एफिडेव्हिट शपथपत्र दिलं आहे, खोटे पुरावे जोडले आहेत, त्यांच्यावर इंडियन पिनल कोडचा अंतर्गत सत्तेवर खोटं बोलणं, खोटे पुरावे देणं, फर्जी कागदपत्र देणं हा खूप मोठा गुन्हा आहे. त्या सगळ्यांच्या विरोधात ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करावा. धन्यवाद. ज्या पद्धतीने कागदपत्र तुम्ही व्हेरीफाय केलेले आहेत, प्रशासनाने ज्यावेळेस असे डॉक्युमेंट तयार करत असतात त्यावेळेस हे अजून स्ट्रिक्ट होणं गरजेचं अशी काही मागणी करणार आहेत का? कारण अगदी काही एजंट नेमले त्यांना 5-10 हजार रुपये दिले तर अशा प्रकारचे सगळे कागदपत्र म्हणून मिळत आहेत. तर यामध्ये काही स्ट्रिक्टनेस आणला पाहिजे, या एजंटच्या बाबतचा जो काही निर्णय होणं गरजेचं आहे असं काही मागणी करणार आहे? मी मागणी तर करणार, पण ते मागण्या मंजूर होत आहेत त्याचं कारणच आहे की गेल्या महिन्याभरात मी महाराष्ट्रात 37 तहसीलदारांशी बोललो किंवा तिथे जाऊन आलो. 17 जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली, 15 जिल्ह्यात जाऊन आलो. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की सगळीकडे पॅटर्न एकच आहे. आणि म्हणून मी 4 दिवसापूर्वी ATF ची भेट घेतली की आता डिझाईन कोणीतरी केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आता मास्टर माइंड कोण आहे, पैसा कुठून आला हे आला सिद्ध झाला की पैसा मालेगावहून तो जो मोहम्मद सिराज यांनी निवडणुकीत वोट जिहादसाठी पैसा वाटला तोच पैसा या कामासाठी, हे आता हेही सिद्ध झाला. हे जे मास्टर माइंड करणारी गँग आहे महाराष्ट्रात, तुम्हाला मी दाखवलं की हजार जन्म प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र अर्ज
हे 54हून अधिक शहरात आलेले आहेत. ते खूप मोठी डिझाईन आहे. मला तर भीती आहे त्या अन्य राज्यात पण असं होऊ शकतं. म्हणजे कायदा सुधारण्याचा, बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा कारखाना. महाराष्ट्राबरोबर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये देखील अशी कागदपत्र मिळत आहेत अशी माहिती मिळते. तर या राज्यांबाबत देखील काही संपर्क करून कळवणार आहे. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीत विनंती केली आहे. तर बजेटच्या नंतर 1 तारखेला माझी तिथल्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांची भेट ठरली आहे. सरकार पण तुमचं केंद्र सरकार, राज्य सरकार विरोधक आरोप करतात, तर हे का थांबू शकत नाही? लोकांना घुसखोरी करून हे तर झालं ना. कारण की हे जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत निकाल आल्यानंतर काही लोक भ्रमात आले होते. वोट या जोरात सुरू होतं. म्हणून विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आचारसंहितेच्या काळात हे षडयंत्र आलं. तर दोन्ही गोष्टी आम्हीच पकडले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे आले आणि त्याचा 7 दिवसात 7 नोव्हेंबरला FIR दाखल झाला. हे जे कागदपत्र आहेत त्याचे नोव्हेंबरमध्ये तक्रार होऊन डिसेंबरमध्ये कारवाई सुरू झाली. म्हणजे 2 लाख हे पहिल्या वर्षी आले, 73,000 स्टे दिला आणि 1,29,000 जे काय आहे त्यांना परत चौकशीचे निर्देश देण्यात आले. म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर कारवाई सुरू झाली. योग्य वेळी हा घोटाळा थांबला. आपण ज्याप्रमाणे बोलताय त्यानुसार इनडायरेक्टली आपल्याला असं बोलायचं का लोकसभेच्या निकालानंतर कुठेतरी या मतदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने हे करण्यात आलं होतं, त्याचा फायदा विधानसभेला वोट जिहादसाठी, वोट बँकसाठी काँग्रेस असो, उद्धव ठाकरे सेना असो, हे सगळं करतात. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, मालेगाव मध्ये यांच्यासोबत आता कोण उभं राहिला? तिथला सध्याचा आमदार जो MIMचा आहे आणि सध्याचा खासदार शोभा बच्चा काँग्रेसचा. या वोट जिहादमुळे ते निवडून आले. आता ते म्हणतात, प्रेस स्टेटमेंट देतात की तुम्ही पागल आहे, की तुम्ही वेड आहे. मी अमरावतीला गेलो, विरोध कोणी केला? तिथले काँग्रेसचे खासदार वानखेडेंनी. मी अकोलाला गेलो काल, अकोलाचा आमदार तो मवियाचा आहे, त्यांनी विरोध केला. म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या लोकांनी वोट बँक साठी बांगलादेशींना नागरिक बनवणं म्हणजे देशाच्या सुरक्षेची खेळ आहे. अशा लोकांना कडक कारवाई, कडक नियम असे जर दिली जाऊन तुम्ही जर बोललात तर कुठेतरी. मी स्वतः पोलीस कंप्लेंट दाखल केली आहे. मी पुढच्या आठवड्यात हे जे मी काही पुरावे आतापर्यंत 40 लोकांचे तर स्वतः आणि त्यांना तर यादी मोठी दिली आहे. तर या 40 लोकांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. आता आमचा मागणीचा स्वीकार झाला आणि मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार दोघांना सस्पेंड करण्यात आला. अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, त्या तहसीलदारची पण चौकशी सुरू आहे. आपण देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सतत या विषयावर चर्चा चालू असते. पहिल्या दिवसापासून त्यांनी मान्य केलं की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, यात कोणताही प्रकाराची समझोता केला जाणार नाही. स्टँड बाय. ओके सर. बांग्लादेश रोहिंग्या को जन्म प्रमाण पत्र सर्टिफिकेट देने के घोटाले में महाराष्ट्र में अभी तक 2,14,307 एप्लीकेशन आए हैं. उसमें से 1,29,906 लोगों को ये बर्थ सर्टिफिकेट दिया गया है. 74,940 74,940 इनकी एप्लीकेशन मंजूर हो गई है. उनको सर्टिफिकेट देने वाले थे
लेकिन देवेंद्र फडणवीस सरकार ने इसके ऊपर स्टे दिया है, स्थगित किया गया है। ध्यान में ऐसा है कि लगभग 54 ऐसे शहर तहसीलें महाराष्ट्र में जहां पर 1000 से भी ज्यादा बांग्लादेशियों ने एप्लीकेशन की है। अकोला में 4849, सिल्लोड में 4730, अमरावती में 4638, मालेगांव में 4318, पातूर में 3978, 5,000 लोगों को सर्टिफिकेट दिया गया है। हमने मालेगांव पुलिस स्टेशन में कंप्लेंट की है। मैंने 40 ऐसे एप्लीकेशन जिसमें फर्जी दस्तावेज है, फर्जी शपथ पत्र यानी एफिडेविट है, इनके ऊपर फौजदारी कार्रवाई की मांग की है। ओके सर, सरकार आपकी है, दिल्ली में आपकी सरकार है, महाराष्ट्र में सरकार है, फिर भी आप वोट जिहाद को बता रहे हो, किस तरीके से देखते हैं? आपको ध्यान में होगा कि मैंने नवंबर विधानसभा चुनाव के समय पर वोट जिहाद फंडिंग घोटाला निकाला था। अब कल ईडी ने जो चार्जशीट दाखिल की उसमें स्पष्ट तौर पर कहा गया कि मालेगांव से 187 करोड़ कैश मुंबई आई और वोट जिहाद और इस प्रकार के काम में ये जो बांग्लादेशियों को बोगस सर्टिफिकेट बना के देना, उसके लिए यही पैसा दिया जा रहा है। ये 2024 में शुरू हुआ। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनते ही उन्होंने इसके ऊपर ध्यान दिया, अब स्टे दे दिया है, एसआईटी बिठा दी है, मालेगांव तहसीलदार नायब तहसीलदार को सस्पेंड किया है और ये सब 2 लाख एप्लीकेशन की छाननी शुरू हो गई है। कहीं ना कहीं रेशनिंग कार्ड जो है, इस पे कोई कायदा बनना चाहिए, जिससे पासपोर्ट का एक कायदा बना हुआ है वेरिफिकेशन को लेकर। हमने देखा कि ये जो बांग्लादेश ने जो अपनी अर्जी दी है उसमें सब बोगस फोर्ज किए हुए डॉक्यूमेंट, रेशनिंग कार्ड और किसी का रेशन कार्ड, सिर्फ आधार कार्ड खुद का है, बाकी फर्जी दस्तावेज, और इसके लिए सरकार से चीटिंग का उनके ऊपर आरोप लगेगा। जी, महाराष्ट्र में इस तरह से पूरा रैकेट चल रहा है। नॉर्थ ईस्ट के कुछ स्टेट्स में, पश्चिम बंगाल में भी इस तरह से डॉक्यूमेंट्स फर्जी बनाया जाता है, ऐसी जानकारी है। क्या कहेंगे, सेंटर से कुछ इस तरह से आपकी मीटिंग है, कुछ बात होगी इसके बारे में? नहीं, जो वोट जिहाद फंडिंग घोटाले के संबंध में मेरी केंद्र सरकार से संबंधित 2 एजेंसी से विस्तृत चर्चा हुई, उसी के कारण ये जानकारी आई है कि वही पैसा यहाँ पर भी उपयोग किया जा रहा है। अब 1 फरवरी बजट के बाद में मैं दिल्ली जा रहा हूं और उस समय पर यह घोटाला जो करने वाले लोग हैं, ये भी 2 लाख नाम हाथ में है अपने, तो उनकी जांच होकर उनको देश के बाहर भेज देना चाहिए। ये इसका मैं फॉलो अप करूंगा। थैंक यू।